नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण एक खूप छान एपिसोड बघणार आहे. आपण एक जी रास बघणार आहोत ना आज, ती आहे तूळ रास, जी बॅलन्सिंग म्हणजे तराजू अशी प्रसिद्ध आहे. या राशीचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर ही शुक्राची रास आहे, कामत्रिकोणातली रास आहे, वायुतत्वाची रास आहे आणि निसर्ग कुंडलीमध्ये सप्तम स्थानामधली, म्हणजे लग्नस्थान म्हणजे मी स्वतः आणि सप्तम स्थान म्हणजे मी सोडून सगळा समाज, जंगल लॉ, सगळ्या समाजाची ही रास आहे. या राशी संबंधी एक खूप छान तुम्हाला काहीतरी ऐकवते. आपल्याला सगळ्यांना स्मिता तळवलकर या खूप चांगल्या माहीत आहेत. तर मी असं वाचलं होतं किंवा त्यांच्या मुलाखतीत ऐकलं होतं म्हणा. फार जुनी गोष्ट झाली, कारण त्यांना जाऊन पण एक 10-1 वर्ष झाली असतील. 54 सालच्या होत्या स्मिता तळवलकर. तर त्यांनी जे पिक्चर्स काढले, चौकट राजा, नंतर ते तू तिथं मी, असे हटके पिक्चर्स होते त्यांचे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या अंगची जी कला होती ती फार चांगल्या पद्धतीने लोकांपुढे आली. पण जेव्हा एखादी व्यक्ती ही प्रसिद्ध असते, शुक्र हा सप्तमेश आहे निसर्ग कुंडलीचा आणि सप्तम स्थान हे एंटरप्रेन्युअरशिपचं आणि समाजाभिमुख असण्याचं आहे. त्यामुळे प्रसिद्धीचं ते आहेच. एंटरप्रेन्युअर जो असतो तो लोकांशी डील करतो, त्यामुळे तो प्रसिद्ध असतोच. यांच्या बाबतीत असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांचे पिक्चर्स लावायचे तर त्यांना वितरक लागतात. प्रोड्युसर असल्या तरी वितरक कोणीतरी दुसरा लागतो आणि त्यांना लवकर मिळायचे नाहीत. ज्यांची रास पुरुष रास असते अशा बायका, आणि आता हे क्षेत्र तर नाटक सिनेमाचं आहे, त्यामुळे इथे ज्यांच्या कुंडलीमध्ये अर्थत्रिकोणामध्ये बुध शुक्र असतील आणि लग्न बुध शुक्रापैकी एक असेल तर ह्या उत्तम यश मिळवतात आणि आपल्या क्षेत्रात पुढे जातात. जी बाई पुढे जाते ना, तिला माझ्यापेक्षा पुढे कोण आहे त्याची जेलसी अजिबात नसते. ती त्याच्या पुढे जाण्यासाठी अथक प्रयत्न करते, परिश्रम करते आणि 100% त्या पुरुषाच्या पुढे जाते. तिला जेलसी नसते. लवकर त्यांचे पिक्चर वितरित होणार नाहीत याची काळजी पुरेपूर पुरुष समाज घेत होता त्या क्षेत्रात असलेला. त्या धाडसी होत्या. त्यांनी ठरवलं मला कशाला पाहिजे वितरक. एक दिवस त्यांच्या मनात आलं मीच माझी कंपनी काढते, अस्मिता चित्र. आणि त्या स्वतः त्यांच्या पिक्चर्स वितरित करायला लागल्या. सगळ्यांना पुरून उरल्या. चित्रा नक्षत्र होतं त्यांचं आणि तुळेमध्ये शुक्र चित्रामध्ये होता आणि कन्या लग्नाचं पण चित्रा नक्षत्र होतं. हे चित्रा नक्षत्र आपण कन्या राशीमध्ये पाहिलं. वाघीण आहे, वाघीण. तशी वाघीण होती स्मिता तळवलकर. अशी असते तूळ रास. ही समाजाभिमुख आहे, पण हिच्यामध्ये असणारी जी नक्षत्र आहेत ती आहेत चित्रा, स्वाती आणि विशाखा. स्वाती नक्षत्र तर राहूच आहे आणि चित्रा आणि विशाखा हे मंगळ आणि गुरुचं आहे. रास आहे शुक्राची. कुठल्याही राशीची जी नक्षत्र आहेत ना, संपूर्ण राशीचक्रामध्ये बघा, त्या राशीची नक्षत्र ही त्या राशी स्वामीचे मित्र कधीच नाहीत, कधीच नाहीत. फक्त ज्या मिथुन तुळ कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत याच्यामध्ये असणारी चतुष्पाद नक्षत्र ही राहूची आहेत आणि हा राहू या मिथुन तुळ आणि कुंभ या बुध शुक्र शनीचा मित्र आहे. एकमेव हा त्रिकोण असा आहे कामत्रिकोण, जो महत्वाकांक्षा, ज्ञान याच्यामधून स्वतःची स्वतः पूर्ण प्रगती करून घेतो. जेलसी त्याच्या वाऱ्याला सुद्धा उभी राहत नाही, कारण तो रवी नाही, तो शुक्र आहे आणि तो मंगळाच्या नक्षत्रात वाघिणीसारखा लीडर असतो. राहूच्या नक्षत्रात अनिर्बंध प्रगती करतो आणि विशाखा नक्षत्रातही तो वाघीण असतो.
त्यामुळे विशाखा नक्षत्राला क्रूर नक्षत्र म्हणतात. आपण विशाखाला येऊ तेव्हा सगळी डिटेल बघू. चित्रा नक्षत्र हे तूळ राशीचं पहिलं नक्षत्र आहे. आपण नक्षत्रात शिरण्याआधी तूळ रास नेमकी कशी आहे हे बघूया. थोडीशी कल्पना तुम्हाला आलीच, स्मिता तळवलकर कशी आहे. आज मी एक गोष्ट माझ्या वाचनात आली. ज्ञानपीठ नावाचं एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये ती गोष्ट होती की एक ऑफिस आहे आणि त्यांची ॲन्युअल मीटिंग आहे, काहीतरी फंक्शन आहे आणि त्याच्यात त्यांच्याकडे अशी प्रथा असते की प्रत्येकाने $10 स्वतःचे द्यायचे आणि एक निधी निर्माण करायचा. ते 300 लोक असतात, त्यामुळे $3000 हा साइजेबल निधी जमा होतो. प्रत्येकाने एक चिठ्ठी घ्यायची, आपलं नाव लिहायचं आणि ती टाकायची. ज्याची चिठ्ठी येईल त्याला ते पैसे स्वतःला वापरायला मिळतील, अशी एक छान पद्धत असते. प्रत्येकजण आपलं नाव लिहितो. तिथे एक ऑफिसर असतो, तर त्याला हे माहीत असतं की त्यांची जी स्वीपर बाई आहे तिच्या मुलाचवरती एक काहीतरी अवघड शस्त्रक्रिया उद्या होणार आहे आणि तिच्याकडे एक पैसाही नाही आहे त्यातला, कारण तिची तेवढी अवकात नाही आहे, ती स्वीपर आहे. हा खूप अस्वस्थ असतो की मला हिच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. तो काय करतो, स्वतःची जी चिठ्ठी असते त्यात स्वतःच्या ऐवजी तिचंच नाव लिहितो आणि तो चिठ्ठी टाकतो आणि असं देवाला प्रार्थना करत असतो की हीच चिठ्ठी निघू दे. आणि मग कोणीतरी एक चिठ्ठी काढतं आणि काय आश्चर्य, खरोखर त्या बाईचंच नाव निघतं आणि ते सगळे पैसे तिला मिळतात. आणि ती खूप कृतज्ञतेने भाषण करते की मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण राहील, तुमच्या सगळ्यांच्या मदतीने माझ्या मुलाला जीवदान मिळणार आहे वगैरे वगैरे. हा सहज कुतूहलाने बाकीच्या चिठ्ठ्या बघायला जातो. एक चिठ्ठी हातात घेतो, त्याच्यावर तिचं नाव, त्याला वाटतं अरे हिची आली वाटतं आपल्या हातात. दुसरी घेतो, तिसरी घेतो, चौथी घेतो, सगळ्या चिठ्ठ्यांवर तेच नाव. म्हणजे कंपनीतल्या सगळ्यांची एकत्रित ही इच्छा असते की तिला मदत व्हावी. याला म्हणतात डेस्टिनी तुम्हाला मदत करते. तुम्हाला निसर्गातून सुद्धा मदत मिळते जर तुमची प्रार्थना खरोखर तितक्या इंटेन्सिटीनी केलेली असेल. शुक्र तूळ राशीचा स्वामी हा महालक्ष्मी आहे. त्यामुळे आपण देवापुढे जेव्हा प्रार्थना करतो, काहीतरी नमस्कार करून मागतो, आपण काय मागतो, माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव, नातवंडांना सुखी ठेव. आता या सुखी ठेवमध्ये अभिप्रेत काय असतं, सगळ्यांना ऐहिक सुख. ऐहिक सुखाचं मुख्य गमक आहे पैसा आणि त्या पैशाचा कारक आहे शुक्र. त्यामुळे ही गोष्ट सांगण्यामागे माझा हेतू असा की समाजाभिमुख असणारी माणसं ही तूळ राशीची असतात आणि ती सगळ्यांचं हित चिंततात. इथे डेस्टिनीनी तूळ राशीचं काम केलं. अशी तूळ रास हिचं आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले की हिचा त्रिकोण आहे कामत्रिकोण. कामत्रिकोण म्हणजे काय, तर अतिशय समरसतेने आयुष्य जगतात. 3, 7 आणि 11 हा निसर्ग कुंडलीप्रमाणे कामत्रिकोण आहे, जो मिथुन, तूळ आणि कुंभ या अनुक्रमे बुध, शुक्र आणि शनीच्या राशीचा आहे. इथे मिथुनेमध्ये द्विस्वभाव रास आहे. तूळ ही शुक्राची मूलत्रिकोण ही चर रास आहे आणि कुंभ ही शनी, राहू, हर्षलाची मूलत्रिकोण ही स्थिर रास आहे. तूळ रास ही चर रास आहे, त्याच्यामुळे अर्थातच तिच्यामध्ये जो काही बदल तिला करायचा असेल तो ती तिच्या स्वतःच्या मताप्रमाणे आणि तिला फायद्याचा असेल असा करते. आयुष्यामध्ये ही रास सप्तम स्थानातली आहे ना, त्याच्यामुळे जोडीदाराची आवश्यकता यांच्या इतकी कुणालाही पटलेली नाही. दुसऱ्याविषयी यांना मानसिक जवळीक असते, कारण शुक्र हा सबकॉन्शियस माइंडमधली भावना आहे. शुक्र हा जलकारक ग्रह आहे, शुक्र हा स्त्रीकारक ग्रह आहे, शुक्र हा नाते संबंध आहे, शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे, शुक्र हा सगळी ऐहिक सुख आहे, शुक्र वाहनाचा कारक आहे, शुक्र औषधशास्त्राचा कारक आहे, शुक्र हा प्रवासातल्या सुखाचा कारक आहे, शुक्र हा महालक्ष्मी असल्यामुळे
धार्मिक गोष्टींचा कारक आहे. शुक्र हा सप्तमेश आहे, त्याच्यामुळे एंटरप्रेन्युअर म्हणून बिझनेसमन आहे. शुक्र हा नेटवर्क सर्कल मित्रमंडळींचा कारक आहे. आणि असा शुक्र जो धनेश आणि सप्तमेश म्हणजे मारक स्थानांचा स्वामी आहे, हाच शुक्र अखेर शुक्राचार्य तुमच्या कुंडलीमधला शुक्र चांगला असेल तर तो तुम्हाला उदित गोलार्धामध्ये समर्पणाकडे नेतो, हे नक्की आहे. त्याच्यामुळे ही रास अनुदित गोलार्ध आणि उदित गोलार्ध यांना जोडणारी रास आहे. हिचं चिन्ह आहे तराजू, म्हणजे बॅलन्स. कुठेही एका बाजूला जाणारी ही रास नाही. शुक्र हा अतिशय सुंदर ग्रह आहे. चंद्र आणि शुक्र यांचं जर युती असेल ना कुंडलीमध्ये, आपल्या सिनेसृष्टीमधली एक फार सुंदर नटी जिचं तूळ लग्न आणि धनु रास आहे आणि धनु राशीमध्ये तृतीय स्थानामध्ये शुक्र आणि चंद्र यांची युती आहे, ऐश्वर्या राय. तृतीयामध्ये शुक्रचंद्राची युती हिने तिला मीडियामध्ये प्रसिद्धी दिली. तृतीय स्थान मीडियाचं आहे. आणि शुक्रचंद्र मोहक, ह्यांचा मोहकपणाने तिला प्रसिद्धी मिळाली. धनु लग्नाची आहे तर तिच्या हुशारीवरून कळतंच. आपण धनुरास शिकू तेव्हा हे शिकूया. त्यामुळे यांच्यामध्ये चार्म असतो एक प्रकारचा, ज्याला चार्म म्हणतात सौंदर्यामधला, तो तुळेच्या शुक्रामध्ये आहे. ही समाजाभिमुख रास आहे, समाजाची रास आहे, कारण सप्तमातली आहे. आणि त्यामुळे या जशी आपण वृषभ आणि तूळ याच्यामध्ये जर फरक आणि साम्य बघितलं तर वृषभ रास ही स्थिर रास आहे, ती रिजिड आहे, ती पैसा पैसा करणारी आहे, ती मारक स्थानातली पण धनस्थानामधली रास आहे. आणि तूळ रास ही मारक स्थानातलीच आहे पण ती केंद्रस्थानातली आहे, सप्तमातली आहे. त्याच्यामुळे माणसांच्या सान्निध्याची यांना शक्ती मिळते. जगण्यामध्ये त्यांची एक प्रकारची काहीतरी त्यांना त्या जगण्यासाठी दिलेली काहीतरी कमिटमेंट असते. अतिशय खुला स्वभाव असतो, अट्रॅक्टिव्ह असतात आणि त्यामुळे तूळ राशीची माणसं लोकांना हवी हवीशी वाटतात. ही रास बॅलन्सिंगची आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या स्वभावामधल्या किंवा एकूणच आजूबाजूच्या लोकांमधल्या त्रुटी यांना फार पटकन दिसतात. ही बोलण्यामध्ये अतिशय चतुर असतात. चतुर म्हणजे कुणाशी भांडणार नाहीत, कुणाला उगाचच लगट करू देणार नाहीत. 10 आर्म्स लेंथवर माणसांना बरोबर त्यांना ठेवता येतं. आणि तरीसुद्धा त्यांच्याशी बोलणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं ही माझी मैत्रीण आहे. इतकी चतुर असते बोलण्यामध्ये. आणि त्यामुळे हे वादविवाद करताना ना, इथे चित्र आणि विशाखा, मंगळ आणि गुरुची नक्षत्र आहेत. वादविवादात कशा काय हरतील? या नाही हरत कधी वादविवादात. या अतिशय मुद्देसूद, कारण शुक्र हा वकील आहे, बुध शुक्र गुरु हे वकील आहेत, शनी हा न्यायाधीश आहे. त्याच्यामुळे यांच्याशी बोलताना या जरी फार शिकलेल्या नसल्या ना तरी लोकांना असं वाटतं या वकील तर नाही आहेत, इतक्या मुद्देसूद दोन्ही बाजूचा या कसं बोलतात. दोन्ही बाजूचं बॅलन्स बोलता येतं आणि बॅलन्सची रास आहे सप्तमातली. कधी कधी वाटतं असं हे वकील आहेत. आणि मिथुन तुळ कुंभ ह्या ज्या 3 राशी आहेत, या तीनही राशी या कामत्रिकोणात वायुतत्वात येतात. त्याच्यामुळे जगणं अतिशय समरसून असतं, कारण कामत्रिकोण हा एंटरटेनमेंटचा त्रिकोण आहे. आयुष्य ही एंटरटेनमेंट आहे आणि मला त्यातून आनंद मिळवायचा आहे, हे त्यांचं तत्व असतं. हे कधीही दुर्मुखलेले नसतात. कधी त्यांच्या तोंडावर 12 वाजले, त्यांना बरं नाही, हे हिव झालं तीव झालं. माझी एक मैत्रीण होती, ती वकील होती, कुंभ लग्न तूळ रास, आणि तिचा तूळ राशीतला चंद्र भाग्यात होता अर्थात. त्यामुळे ती माझ्या क्लासला यायची. तिला भविष्यशास्त्रामध्ये खूप आवड होती. कुंभ लग्न हे बॅलन्स करणारच लग्न आहे, कारण ते शनीचं लग्न आहे. आणि तिच्या दशमामध्ये वृश्चिकेमध्ये बुध होता.
भाग्यामध्ये चंद्र आणि शुक्र युती होती, सुंदर होती दिसायला. आणि भाग्यातून ते दोघंही ग्रह तृतीयावर बघत होते. त्यामुळे हाताने करायचं काम अतिशय मोहकपणे, म्हणजे तिच्याकडे जी लोक यायची ना तिचा सल्ला घ्यायला, ती तिला सोडून कुठे जायची नाहीत. तिला तिच्या वकिली पेशामध्ये, ती पहिली आलेली होती वकिलीला, मिस्टर गेल्यानंतर पहिली आलेली होती. प्रचंड जिद्दीची होती आणि एका पायाचं ऑपरेशन करून पाय तोडलेला होता. पण तिच्या तोंडावर कधीही दुःख मी पाहिलं नाही. माझ्याच वयाची होती आणि कधी निराश झाली आहे असं कधीही दिसलं नाही. तिने स्वतः तिच्या मुलींना एकीला आर्किटेक्ट केलं, एकीला इंजिनियर केलं, स्वतः मरेपर्यंत उत्तम वकिली केली. ॲग्रेसिव्ह वकील होती वृश्चिकेत असल्यामुळे, आणि वृश्चिकेतला बुध दशमात असल्यामुळे या वकिलीमध्ये खोल सखोल ज्ञान होतं. तिला चॅलेंज करणं बऱ्याबऱ्यांना जमलं नाही. अतिशय उत्तम ती करायची. आणि तिचा मंगळ चांगला असल्यामुळे, वृश्चिकेतला दशमेश मंगळ उत्तम असल्यामुळे रिअल इस्टेटमध्ये तिने खूप नाव कमावलं होतं. रिअल इस्टेटची सगळी कामं तिने केली. म्हणजे तूळ रास म्हटलं की अर्थात ती गेल्या वर्षी, पण एकही दिवस असा जात नाही की मला तिची आठवण येत नाही. यांची जगण्याची स्टाईल अतिशय समरसून असते. यांना सगळीकडे समतोल लागतो. युक्तिवादाने महत्त्व पटवणार किंवा मुद्दा पटवणारा हा उत्तम मध्यस्थ असतो. लवाद हे काम त्यांचं आहे. त्याच्याशिवाय उत्तम चिकित्सा, उत्तम तुलना आणि निरपेक्ष निर्णय, त्या कधी एका बाजूनी बोलणाऱ्या व्यक्ती नसतात. ही समाजाची रास आहे, बॅलन्सची रास आहे, अनुदित आणि उदित गोलार्ध जोडणारी रास आहे. त्याच्यामुळे दोन्हीही बाजू, दोन्हीही पक्ष सायमल्टेनियसली बघायचे आणि योग्य काय ते त्यातनं शोधायचं आणि निरपेक्ष निर्णय द्यायचा, असे हे उत्तम वकील असतात. तूळ रास ही वकिलाची रास आहे. अजून एक गोष्ट अशी आहे, मी तुम्हाला एक थोडी छोटीशी कथा सांगते. एक मधमाशा जमल्या होत्या आणि त्यांना पोळं करायचं होतं. त्या जंगलामध्ये होत्या सगळ्याजणी आणि राणी माशी म्हणाली की आपल्याला सगळ्यांना एक पोळं बांधायचं आहे, आपण या पिंपळाच्या झाडावर बांधूया. त्या पिंपळाच्या झाडाकडे गेल्या. पिंपळाला म्हणाले आम्ही तुझ्या फांदीवर पोळं बांधू का? पिंपळ म्हणला छे नाही, अजिबात नाही बांधायचं, मला काय तुमचा उपयोग आहे. त्याने नझड काढून टाकलं. शेजारी आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडावर त्यांनी विचारलं मी पोळं बांधू का? बांधा की म्हणाला. माझ्या मोहरातनं तुम्हाला मध पण छान मिळेल. आंबा परोपकारी होता. झाड परोपकारी असतंच, आंब्याचं काय वाया जातं. त्यामुळे आंब्याच्या झाडावर त्यांनी पोळं बांधलं. काही दिवसांनी लाकूड तोडे आले आणि त्यांनी आंब्याचं झाड डवरलेलं पाहिलं. फांद्या तोडायला म्हणून कुऱ्हाड उचलल्यावर वरती बघितलं तर मोठ्याच्या मोठं पोळं दिसलं. घाबरले, पोळ्यातल्या माशा चावतील म्हणून ते तिथून बाजूला झाले. शेजारी पिंपळाचं झाड होतं, त्याच्यावर त्यांनी कुऱ्हाड चालवली. मग पिंपळाचं झाड जेव्हा त्याच्या फांद्या तोडून नेल्यानंतर विवळत होतं आणि मग नंतर ते मधमाशांना म्हणालं माझं चुकलंच नाही, मी तुम्हाला जागा द्यायला पाहिजे होती. हे जे ह्या ज्या बोधकथा आहेत त्याच्यावरून आपल्याला काय कळतं तर माणसाने सामंजस्याने वागलं पाहिजे. सामंजस्य सोडणारा माणूस हा कधीतरी गोत्यात येतो. कारण तुम्हाला सृष्टीमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या जगामध्ये कोण कधी तुमच्या उपयोगी पडेल याचं तुम्हाला काहीही ज्ञान नसतं. तूळ रास ही बिझनेस एंटरप्रेन्युअरची रास आहे. जो उत्तम बिझनेस करतो त्याला हे चांगलं माहीत असतं की मी कुणाशी तरी रायव्हलरी घेणं हे माझ्याच अहिताचं आहे. कारण कधी कुठला माणूस मला त्याची गरज पडेल तेव्हा त्यांनी जर मला मदत केली नाही तर माझं नुकसान होईल. म्हणून मी कोणाशीही रायव्हलरी घेत नाही. हा शुक्र आहे. शुक्र हा नाते संबंध आहे. भांडणारा ग्रह मंगळ तो शुक्राचा शत्रू आहे. इथे ही रास स्वतंत्रता जपणारी आहे, जबाबदाऱ्या घेणारी आहे. आणि शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे. हा भिन्नलिंगी आकर्षण तूळ राशीमध्ये प्रेमाची पूर्णता आणि प्रेम कसं हवं हे जाणणारी आहे. जोडीदार, भागीदार,
लीगल करार, समाजप्रियता, इतरांची मतं जपणं, हे सगळं या तूळ राशीमध्ये आहे. तूळ राशी शुक्राची आहे आणि निसर्ग कुंडलीप्रमाणे शनी हा तूळ राशीचा परम मित्र आहे. आपल्याला माहिती आहे, आपण ग्रहशील चक्र शिकलो त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की शनी हा तूळ राशीमध्ये उच्चीचा आहे. असा गैरसमज करून घेऊ नका की तूळ या शुक्राच्या राशीमध्ये शनी उच्चीचा झालाय म्हणजे त्याला नाटक सिनेमा आवडतो. नो, हा इथे का उच्चीचा झाला? या राशीचं चिन्ह आहे तराजू. तराजू हे कायद्याचं चिन्ह आहे आणि ही कायदा जाणणारी आणि कायद्याचे करार करणारी रास आहे. ही निसर्ग कुंडलीप्रमाणे सप्तमात म्हणजे पश्चिम दिशा आहे कुंडलीची. शनी हा पश्चिमेचा कारक आहे. शुक्र हा त्याचा मित्र आहे आणि शुक्र हा लीगल करार करणार आहे, लॉच्या गोष्टी जाणणार आहे. शनी हा लॉचा न्यायाधीश आहे आणि केंद्रस्थान आहे, म्हणजे आपल्या आयुष्यातलं महत्त्वाच्या गोष्टींचा एक स्तंभ आहे. म्हणून इथे शुक्राच्या राशीमध्ये शनी हा उच्चीच आहे. त्यामुळे ज्यांचं लग्न किंवा रास शुक्राची म्हणजे तूळ रास असते आणि त्यांच्या कुंडलीमध्ये शनी अर्थत्रिकोणामध्ये असतो किंवा उच्चीचा असतो किंवा स्वराशीचा असतो किंवा केंद्रामध्ये शस्य योग करणारा म्हणजे स्वतःच्या मूल त्रिकोण म्हणजे मकर किंवा कुंभ राशीत असतो, अशा तूळ राशीच्या लोकांचा अर्थत्रिकोणामध्ये शनी आल्यामुळे उपजीविकेचा मार्ग हा अतिशय भाग्यशाली असतो. शनी हा शनय प्रगती करणार आहे, पण शनी माणसाला कधीही निराश करत नाही. शनी काय करतो? कर्माचा कारक आणि कर्मातून मिळणाऱ्या लाभाचा पण कारक शनीच आहे. त्यामुळे ज्यांचा लाभेश शनी असतो, म्हणजे ज्यांचं मीन लग्न असतं त्यांचा लाभेश मकरेचा शनी असतो. मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये लाभेश हा शनी असतो. जेव्हा लाभेश लाभातून जातो तेव्हा अर्थातच हा शनी 2.5 वर्ष लाभातून जातो. तो 2.5 वर्ष लाभाच्या दिशेने तुम्हाला नेतो आणि प्रत्यक्ष लाभ शनी हा नेहमी शेवट फळ देतो, छप्पर फाडके देतो. का? कारण शनीचं कामाची पद्धतच अशी आहे की जेवढे जास्त कष्ट, जेवढी जास्त मटेरियलाइजपेक्षा सिस्टमॅटिक आणि मेथॉडिकल गोष्ट जेवढी जास्त कष्टाने माणूस करतो तेवढं उत्तम ऐहिक सुद्धा यश शनी शेवट देतो. त्याच्यामुळे इथे भाग्यशाली उपजीविकेचा मार्ग शुक्राचं सेटलमेंटचं वय हे 25 आहे. त्यामुळे या तूळ राशीच्या तूळ लग्नाच्या व्यक्ती या लहान वयात पैसा मिळवायला लागतात आणि स्वतः पैसा कमवून स्वतःचा भाग्योदय करतात. कारण शनी यांचा मित्र आहे. यांना कुठल्याही प्रकारची दुसऱ्याची मदत मिळून ते पुढे गेले आहेत. पांगुळगाडा आहे, नेवर, कधीच असं होत नाही. तूळ राशीचे लोक आपलं एक उत्तम ॲक्टर आहेत जगप्रसिद्ध. उंच बांधा, तर्कशुद्ध विचार, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे, दयाळू, ग्रास्पिंग फार उत्तम कारण शुक्राचार्य आहेत, अतिशय धार्मिक कारण शुक्र हा महालक्ष्मी आहे आणि लोकांमध्ये मिसळणारी ही रास आहे. यांना लोकांचं वावडं नाही. अर्थात शनी यांचा मित्र असल्यामुळे वाऱ्यावर वरात लोक म्हणतील तसं हे वागत नाहीत, पण लोकांमध्ये मिसळल्याशिवाय शुक्राची तूळ रास राहूच शकत नाही. ती समाजाभिमुख रास आहे. नातेसंबंधांचा हा कारक आहे. त्यामुळे हे नाती टिकवतात, लॉजिकली वागतात. समाजकार्याची यांना आवड आहे. कर्क रास ही आईची रास आहे, तिला समाजकार्याची आवड आहे. कन्या रास ही षष्ठातली रास आहे, ही मदतनीस आहे म्हणून तिला आवडतं दुसऱ्याला मदत करायला. तूळ रास ही तर समाजाच्या स्थानातलीच रास आहे आणि तिचा स्वामी हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. त्यामुळे यांना
समाजकार्य आवडतं आणि शुक्राच्या राशीचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं आहे तुळेचं की या शुक्रामध्ये जो चार्म आहे, जे अट्रॅक्शन आहे, हे कायम टिकणार आहे. त्यामुळे यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं आणि त्यामुळे शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे. लहान वयामध्ये यांना थोडी कदाचित हार्डशिप सहन करायला लागलेली असते, समोरच्या मेष राशीलाही आणि या तुळ राशीलाही. पण भिन्नलिंगी आकर्षण असतं, त्याच्यामुळे हे 25मध्ये यांचा शुक्र जर कुंडलीत पंचमात असेल किंवा पापग्रहाबरोबर असेल तर प्रणय स्थानात प्रणय करणारी ही रास आहे. या तुळेच्या शुक्राला प्रणयातून नातेसंबंध हवे असतात, म्हणून जोडीदार त्यांना तसा मिळतो. आणि भिन्नलिंगी आकर्षण असल्यामुळे आणि शुक्र हा कॅशचा कारक असल्यामुळे हे जोडीदार मिळाल्यावर यांना श्रीमंती मिळते असं दिसतं. त्यामुळे तूळ रास ही शुक्राची म्हणजे पैसेवाली रास आहे. मजा आली ना? आपण पैसेवाले होणार किंवा आहोत किंवा असल्यामुळे तेच मी सांगितलं म्हणून मी तुम्हाला चांगलं सांगते असं वाटलं, काही असू शकतं. माझा चॅनल सबस्क्राईब करा. तूळ राशीतली नक्षत्र पाहिजेत आपल्याला. आपल्या नक्षत्राप्रमाणे आपण कुठे कुठे पैसा मिळवायचा याचा विचार करा. तोपर्यंत थांबूया, पुढच्या भागात बघूया तुळेतली नक्षत्र. बाय बाय.